नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा असणार आहे. पुष्पा काकीने छत्रीची वाट लावलेली आहे. पहिल्याच दिवशी धमाका करत 36च्या गालावर फटाकड्या फुटलेल्या आहेत आणि खरंच खूप जबरदस्त असा भाग आहे आपल्या लेकरांसाठी. तर इथे ही धावून आलेली आहे ती पुष्पा काकी, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता हे सगळं कशा पद्धतीनं होणार ते आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आता तुळजा पुष्पा काकीला विचारत असते, सूर्याची आई पण त्या झाडासारखी होती ना, असं ती विचारत असते. तेव्हा पुष्पा काकी बोलणार तेवढ्यात सूर्या तिथे येतो आणि सूर्या म्हणू लागतो, तुम्ही दोघी काय करता इथं? एवढ्या थंडी गारव्याचं बाहेर काय करताय? चला बरं झोपायला, असं सूर्या सांगत असतो. तेव्हा पुष्पा काकी म्हणते की अरे तू हो पुढं, आले मी जरा मिसरी घासून येते, असं म्हणत पुष्पा काकी मिसरी घासायला जाते. आणि त्याचबरोबर इकडे मात्र छत्री बघत असतो. पुष्पा काकी आता त्याच झाडाच्या जवळ आलेली आहे, कारण पुष्पा काकीला इकडे तुळजाने सांगितलेलं होतं की सूर्या त्या झाडाशी बोलत असतो. ते झाड म्हणजे त्याला आई वाटत आहे आणि आई समजून तो त्या झाडाशी बोलत असतो असं तुळजाने सांगितलेलं असतं. आणि म्हणून पुष्पा काकी त्या झाडाच्या जवळ येते आणि म्हणते की धाकटी जाऊ म्हणून तुम्ही तेव्हाही माझ्या पाठीशी होता. तुम्ही जिथं असाल ना तिथं आनंदाने राहा, पण इथं काळजी करू नका. फक्त इथे पुन्हा यायची तयारी ठेवा. मी तुमच्या पोरांना आपल्या पोटच्या पोरांप्रमाणे समजते, कारण काहीही झालं तरी सूर्याने तुमच्या पोटी जन्म घेतला असला तरी ते माझं लेकरू आहे. आणि त्या जालिंदरला काय वाटतंय की त्याने मला आणलंय आणि मी लेकरांना त्रास देणार आहे? नाही नाही, मी तर सूर्याला न्याय मिळवून देणार आहे, असं पुष्पा काकी म्हणते. आणि हे सगळं छत्रीनं ऐकलेलं असतं. आता छत्री पुन्हा इकडे डॅडींना हे सगळं सांगण्यासाठी आता धाव घेत असतो. इकडे पुष्पा काकीने जेवण बनवलेलं असतं. तुळजाला सांगते की सूर्याला बोलव. दोनू म्हणत असते की पुष्पा काकी तू दादाला आवडतं तसं वांग्याचं भरीत बनवलंय ना, पण माझ्या आवडीचं काय, मला काय आवडतं माहिती आहे ना? तसं म्हटल्याबरोबर पुष्पा काकी म्हणते हो मला माहिती आहे ना, तुला चकुल्या आवडतात, बनवते ना मी तुझ्यासाठी पण, असं पुष्पा म्हणू लागते. तेव्हा मात्र इकडे भागू सांगते की मला कोथिंबीर वडी आवडते. पुष्पा काकी म्हणते हो तुझ्या पण आवडीचं बनवते. आणि दोघीजणी भांडत असतात, माझ्या आवडीचं आधी बनलं पाहिजे, माझ्या आवडीचं आधी बनलं पाहिजे. हा त्यांचा गोंधळ सुरू झालेला असतो. सगळे आवडीनं पोटभर जेवतात. सूर्या म्हणतो की पुष्पा काकी हे जेवण फक्त जिभेला चव देणारं नाही आहे, तर आज घराला पण चव आलेली आहे. इकडे डॅडी झोपलेले असतात. आता छत्रीला असं वाटत असतं की कधी एकदाचं डॅडींना ही बातमी सांगतोय, म्हणून छत्री डॅडींना कॉल करतो आणि डॅडींना सांगू लागतो ती पुष्पा जी आहे ना, विश्वास ठेवण्याच्या भरोशाची नाही, मला ना काहीतरी वेगळा गोंधळ वाटत आहे, असं डॅडींना तो सांगत असतो. आणि त्याचबरोबर इकडं पुष्पाने हा सगळा डाव केलेला आहे आणि आपल्याला ती फसवते असं त्याचं म्हणणं असतं. इकडे सूर्या त्याचबरोबर धनू सगळेजण बसलेले असतात आणि यांचं सगळ्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आपण काकासाठी, बाजी काका गेला ना त्याच्यासाठी उद्या शोकसभा ठेवूया आणि मग सगळ्या लोकांकडून तेवढंच आम्हालाही ऐकायला मिळेल असं म्हणणं असतं. आणि त्यासाठी सूर्याने शोकसभा करायचं ठरवलेलं असतं. आणि पुष्पा काकी मात्र इकडे म्हणत असते की काय गरज आहे लेकरांनो? तेव्हा राजू म्हणते असू दे ना, आम्हालाही कळेल. धनू म्हणते मी ना शोकसभेसाठी कविता तयार केलेली आहे. तर इकडे सूर्या म्हणतो म्हणून दाखव. आणि धनूची कविता ऐकल्यानंतर तर सगळ्यांना धक्का बसतो आणि सगळेजण पाहतच राहतात आणि सगळे म्हणत असतात की काय झालं. आणि मग तेवढ्यातच पुष्पा काकीचा फोन वाजत असतो. ही रिंगटोन नवीन आहे अशी पोरं म्हणत असतात. तेव्हा पुष्पा काकी धावत जाते आणि तुळजा तो मोबाईल घ्यायला गेलेली असते. पुष्पा काकी उचलते आणि म्हणते आणि इकडं मी जरा आले बाहेरनं चक्कर मारून, असं म्हणत आता पुष्पा काकी बाहेर जाते. पण तुळजाला वेगळा संशय आलेला असतो. पुष्पा काकी म्हणते कोण आहे? तेव्हा डॅडी म्हणतात की मी जालिंदर निंबाळकर. तेव्हा पुष्पा काकीला म्हणत असतात की काय चाललंय तुझं नक्की पुष्पा, म्हणजे मी सांगितलेलं काम होतंय ना लवकरात लवकर? तेव्हा पुष्पा म्हणत असते की हो करते, पण आता तुम्ही एवढ्या रात्री जर मला फोन केला तर मी कसं काम करणार आहे सांगा बरं? तुम्ही फोन ठेवला तर काम करेल ना. तेव्हा जालिंदर म्हणत असतो विसरू नकोस काय होऊ शकतं ते, त्यामुळं काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे की काहीही झालं तरीही कधीही विसरायची नाही. आणि तिथं एक तेलाची बॉटल पाठवलेली आहे, ती तेलाची बॉटल घे आणि ती तेलाची बॉटल जी आहे ती पोरांच्या डोक्याला लाव. सगळी पोरं शांत गार झोपी जातील आणि मग एकदा का त्या बॉटलमधलं तेल त्यांच्या डोक्याला लागलं की ती झोपली की तुझं काम करायला रिकामी, म्हणजे रातभर तुला काय शोधायचं आहे ते शोधता येईल, असं इकडं पुष्पा काकीला ते सांगितलेलं असतं. पुष्पा काकी म्हणते माझ्या लेकरांना शांत
झोपण्यासाठी माझा मायेचा हात सुद्धा पुरेसा आहे आणि ही कोण सांगणारा मला, असं म्हणत पुष्पकाकी चिडलेली असते आणि छत्री बघतो. छत्री म्हणतो की हिनं तर ही बॉटल फेकून दिली, डॅडींनी ही बॉटल हिच्यासाठी दिलेली होती आणि पुष्पकाकीला बॉटल फेकून दिले म्हणून तो पुन्हा डॅडीला फोन करतो. डॅडी म्हणू लागतो काय झालं आता. डॅडीला राग आलेला असतो आणि डॅडींच्या शेजारी तिथेच बेडवरती झोपलेली असते ती शालन. शांतपणे शालन सगळं ऐकत असते. आता इथे सगळी पोरं जमलेली असतात. पुष्पकाकी आलेली असते. पुष्पकाकी पण पोरींबरोबर बाहेरच झोपणार असते. सूर्या म्हणत असतो नको काकी, तू आत जाऊन झोप. राजूला सांगतो की आत घेऊन जा आणि मग राजू आता आत घेऊन जाते. इकडे आता जालिंदरला म्हणजे डॅडीला छत्रीनं सांगितलेलं असतं तुम्ही लवकर या आणि तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा काय झालेलं आहे ते, असं म्हणत त्याने डॅडींना बोलवून घेतलेलं असतं. इकडे आता राजू आणि पुष्पकाकी दोघीजणी बोलत असतात. पुष्पकाकी म्हणत असते बरोबर आहे गं सगळं, मला माहिती आहे, पण एक गोष्ट पण तेवढीच महत्त्वाची आहे, काहीही झालं तरी हे शांत झोपावं, रात्री लवकर झोपावं, सकाळी लवकर उठावं. तेव्हा ती म्हणते अगं मला नको सांगू, हे ना दादाला सांग, आम्ही झोपल्याशिवाय दादा झोपत सुद्धा नाही आणि आम्ही उठायच्या आधी सकाळी उठून आवरून झालेलं असतं दादाचं, त्यामुळं हे सगळं दादाला सांगणं गरजेचं आहे. तेव्हा पुष्पकाकी म्हणते मीच जाते आणि त्याला शांत असं झोपून येते. असं म्हणत पुष्पकाकी आता सूर्याकडे जायला निघते. इकडे त्याचबरोबर शत्रू आणि डॅडी निघालेले असतात. शत्रू आणि डॅडी जेव्हा निघालेले असतात तेव्हा शत्रू म्हणत असतो की काय चाललंय, एवढ्या थंडी गारट्याचं घेऊन चाललाय, मला काही गरज आहे का, काय काम आहे का, आता त्यांच्या घरावर जाऊन आता रात्रीच्या वेळी आपण पारा द्यायचा आहे, असं बोललं जात असतं. तेव्हा मात्र इकडे डॅडी म्हणत असतात चल आणि छत्री तिथं थांबलेलाच असतो. छत्रीला डॅडी म्हणतात की काय झालं. तेव्हा छत्री सांगू लागतो की हो आता मी सांगितलंय ना, तुम्ही ती बेभरोशाची बाई आहे, तुम्ही तिच्यावर भरोसा ठेवू नका, ती दगा देऊ शकते, असं तो सांगत असतो. तेव्हा इकडे लगेचच शत्रू म्हणत असतो की काय चाललंय नक्की आणि तो म्हणत असतो की तुम्ही दिलेली तेलाची बॉटल इथंच टाकलेली होती आणि तिथे जाऊन गवतात ती तेलाची बॉटल शोधली जात असते पण तेलाची बॉटल काही सापडत नसते. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो. डॅडी म्हणत असतात कुठे बॉटल. तेव्हा छत्री म्हणत असतो की मला बक्षीस देणार होता ना तुम्ही, इथंच पडलेली, फुटली असेल ती. तेव्हा डॅडी म्हणतात काचा कुठं आहेत, फुटली ना बॉटल, मग काचा कुठं आहेत, असं म्हणल्यावर छत्री म्हणत असतो की नाही माहिती मला आणि डॅडींना मात्र खूप राग आलेला असतो. डॅडी म्हणतो की गाल पुढं करायचा, बक्षीस पाहिजे की नाही, लगेच गाल पुढं करायचा, असं डॅडींना सांगितलं. डॅडी सांगत असतात आणि छत्रीने गाल पुढं केल्याबरोबर छत्रीच्या कानाखाली खानदिशी बसते आणि डॅडी म्हणतात की माझ्या माणसावर संशय घेतोय, मी आणलेल्या माणसांवर शक्यच नाही, कारण माझं काम होणार आहे याची मला खात्री आहे, असं डॅडी बोलत असतात. इथून पुढं माझ्या माणसांवर संशय घ्यायचा नाही असं डॅडीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे शालन आता पुष्पाबरोबर बोलत असते. शालन पुष्पाला म्हणत असते की काहीही झालं तरी बरं झालं. पुष्पा म्हणत असते की शालन वंश तुम्ही मला फोन केला. तेव्हा पुष्पा म्हणत असते कसं आहे माहिती आहे का वहिनी, अहो सत्याच्या पाठीशी देव पण उभा राहतो, मी तर काय, मला कळलं कारण तुम्ही तर माझ्या सूर्याला न्याय मिळवून देणार आहात ना, म्हणून मी तुम्हाला लगेच फोन केला, पण मला एक कळत नाही आहे की तुम्ही काय केलं नक्की, कारण तो छत्री तर तिथंच होता आणि मग तुम्ही कसं आणलं हे सगळं, ती बॉटल. तेव्हा ती सांगते की तो छत्री तिथं उभा होता परंतु मी गेले गुपचूप तिथनं ती बॉटल उचलून आणली आणि ती बॉटल उचलून आणल्यानंतर ती बॉटल घेऊन मी आत आले आणि त्या छत्रीला कळलं पण नाही आणि छत्रीची तर वाट लागलेली आहे, तशीच त्या राक्षस जालिंदर निंबाळकरची वाट लावणार आहे आणि त्याचा हिशोब चुकता करणारे आणि माझ्या सूर्याला न्याय मिळवून देणारे. डॅडी मात्र इकडे झोपलेले असतात. डॅडींना आठवत असतं, डॅडींना कळत नसतं, डॅडी विचार करत असतात आणि डॅडींना तो क्षण आठवतो जेव्हा सगळे गावकरी इकडं सूर्याच्या वडिलांना, शंकरला आणि त्या 4 लहान लेकरांना घराच्या बाहेर 5 लहान लेकरांना घराच्या बाहेर काढत असतात. शंकर नाही म्हणत असतो, गावकरी म्हणत असतात की नाही राहायचं इथं, हे सगळं चाललेलं असतं आणि डॅडींना ते स्वप्न पडलेलं असतं. मागून कोणतरी येतं आणि डॅडींच्या डोक्यात वार करतं कारण डॅडी तिथे येऊन थांबलेले असतात. मग डॅडी इकडं म्हणत असतात नाही, काही झालं तरी हे सगळं माझं आहे, ते घर ते सगळं मला मिळालं पाहिजे, तो कागद मला मिळाला पाहिजे आणि तोपर्यंत मी शांत राहणार नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.